नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत। तर माझा मित्र सुधीर वाजे याने पुन्हा एकदा सुधीर वाजे आणि त्यांच्या गावाकडची सर्व मंडळी म्हणजेच पूर्ण यंग जनरेशन यांनी प्लॅन केला होता उडपी आणि गोकर्ण येथे जाण्यासाठी आणि मत्स्यगंधाने संपूर्ण टीम चाललेली आहे। तुम्ही बघता सुंदर असे फोटो व्हिडिओ सुद्धा पुढेच आहेत। पण हा जो नयनरम्य सोहळा, नयनरम्य दृश्य, तिकडचे मंदिरांना त्यांनी भेट दिली हे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार। अर्थातच सुधीरची सुद्धा इच्छा आहे, तर ही व्हिडिओ सुधीरने सांगितलेली आणि माझ्या चॅनलवर अपलोड करत आहे मी। मंडळी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर पुढे पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही पण तुमच्या मित्रमंडळीसोबत ज्यावेळी फिरायला जाता ना, अशी ट्रेनमधून मजा करता, तुमचा अनुभव तुमची कमेंट मात्र नक्कीच करायला विसरू नका। आता तुम्ही पाहताय मंडळी मत्स्यगंधा एक्सप्रेसने सगळी मंडळी चालली आहेत आणि जर ग्रुप असताना त्यावेळी खरंच मजा येते मंडळी। टाइमपास हा केला जातो, पत्ते खेळले जातात, गाणी म्हटली जातात, भजनं म्हटली जातात आणि ग्रुपने जाणं ही खरंच म्हणतात ना आनंदाची पर्वणी असता। तर ही जी गोष्ट आहे ना मंडळी, ती खूप लय मोठी आणि मजेशीर असते। तर मंडळी उतरल्या तुम्ही पाहता आता हे लक्ष्मीचं मंदिर आहे उडपी येथील। सुंदर अशी कमानी आणि तुम्ही पाहताय हा परिसर आहे। व्हिडिओ आता तुम्ही पुढे पाहणार आहात। आणि मग काय, तिथून उडपीमध्ये उतरल्यानंतर सर्व मंडळींनी एक गाडी केली होती आणि त्या गाडीतूनच सगळ्या ठिकाणचा प्रवास त्यांनी केलाय आणि मग काही मजा मस्ती काय होणारच। धमाल धमाल चांदूगावला मंडळी आता तुम्ही हे पाहताय होणार येथील होडीतून फिरण्याचे अगदी मस्त नयनरम्य दृश्य आहेत। सजावट केलेली होडी आहे आणि याला होणार येथील हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे की ज्यामधून होडीतून पर्यटकांना प्रवास केला जातो आणि तिकडच्या परिसराची न्याहाळणी केली जाते आणि म्हणजे काय निसर्ग सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळतं। किती सुंदर ना मंडळी। आणि हा बीचवरचा तुम्ही फोटो पाहताय, जिथे हॉटेलला यांनी स्टे केला होता त्या हॉटेलच्या बाहेर जवळच अगदी तुम्ही खिडकीत डोकावून पाहू शकता बीच दिसत आहे आणि त्या बीचच्या परिसरातील हे सगळे ग्रुप आहे। आणि ग्रुप म्हटलंच तुम्ही मगाशीच सांगितलं होतं एन्जॉय ही होतेच मंडळी आणि हा वेगळाच अनुभव असतो ग्रुपने जाण्याचा। आणि तुम्ही पाहताय हा होडीतून नदीच्या ठिकाणी चाललेला प्रवास आहे ज्या म्हणताय तुम्ही। आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही व्हिडिओ पाहताना तुम्हाला देखील वाटलं असेलच मंडळी थोडीशी या उन्हाळ्यात डुबकी मारावीशीच वाटत असेल ह्या मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ह्या नदीमध्ये। तर माझा मित्र सुधीर आणि त्याची सर्व मित्रमंडळी त्यांच्या गावातील सगळे एन्जॉय करतच आहेत मंडळी। तुम्ही देखील जाताय ना, तुम्ही नक्कीच कमेंट करा या व्हिडिओ खाली आणि सांगा। मंडळी उडपीवरून गोकर्णाच्या दिशेने ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला रस्त्याच्या कडेला हे सुंदर असं नयनरम्य शंकराची मूर्ती दिसते आणि हे स्थळ आहे ते म्हणजेच भगवान श्री शंकराचं आहे, मुर्डेश्वर येथे। तर तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहताय, अगदीच समुद्राच्या बाजूला असलेली ही दिव्य भव्य शंकराची मूर्ती आहे, भगवान शंकराची मूर्ती आहे मंडळी। आणि ते 17 माळ्याचं गुफू आहे ते तुम्ही पाहू शकता तिकडे जाऊन। आणि हे शंकराचं मंदिर आहे जिथे आता हे गेलेत। एक तिकडची एक चांगली आख्यायिका आहे ह्या मूर्ती गणेश ह्या शंकराच्या मंदिराबाबत। आणि येथे गेल्यावर सफेद वस्त्र घालायचे असतात आणि त्याचप्रमाणे तिकडची जी विधी आहे त्याप्रमाणे त्यांनी परंपरेनुसार सर्वांनी सफेद वस्त्र परिधान केले आहेत तुम्ही पाहताय मंडळी। आणि मग काय तुम्ही पाहता ही सुंदर अशी किनार आहे आणि एक संध्याकाळ अशी असावी प्रत्येक मित्रमंडळीच्या मनामनात असतेच आणि सर्व इकडच्या असलेल्या ह्या नयनरम्य सायंकाळीचा आस्वाद घेत आहे सर्व मित्रमंडळी। तुम्हाला मी वारंवार सांगते, कमेंट करा व्हिडिओ खाली। मंडळी मस्त ना भेळ चालू आहे, भेळ बनवत आहेत।
मंडळी यामागचं कारण म्हणजे काय, सगळं दर्शन झाल्यानंतर तिकडच्या सर्व मंदिरांमध्ये त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला सगळे निघाले गोकर्ण रेल्वे स्टेशनला. पण ट्रेनचा पत्ता नव्हता, ट्रेन उशिरा असल्या कारणाने सर्व मंडळांनी प्लॅटफॉर्मवरच केलेला हा टाइमपास आहे, विरंगुळा आहे. मस्तपैकी भेळ बनवलेली आहे आणि अगदी कांदा बिंदा कापून तुम्ही बघताय बघा, कांदा टोमॅटो कापून सुंदर अशी खमंग अशी भेळ बनवली. आणि मग कोकणच्या पोरांचा नादच करायचं ना मंडळी. कोकणी माणूस जाईत थंय पाणी काढीत, लात मारीत थंय पाणी काढी, अशी माणसाची ख्याती असता. मग काय वेळ नुसतो वाया घालवायचो नाही, काहीतरी करायचं आहे, प्रत्येक कोकणी माणसाची ही ख्याती आहे. आणि असं हे वेळ त्यांनी पूर्ण एन्जॉय केलेलो असा भेळ बनवून. मंडळी भेळ तुमका हवी असेल तर कमेंट खाली करा. भेळ खाऊन सगळ्यांनी ढेकर दिल्यानंतर आता अजून ट्रेन आलेली नाही. तो हा टाइमपास म्हणजे आपला काय मेंढीकोट, बाकी काय थोडासा टाइमपास केला नाही पोरांनी. चुकी केला आणि काय 2 तुरू होतात, 2 कशान एक मारलास आणि 2च हातात होती, 2 आणि एक काढाय नको तर कसं काढायचा, बच्चा गेलाय नाही काढून काय करणार. तुझ्या तू म्हणजे टाकणारच आहे, तुझ्या तुरूप होता तुझ्या का मग हे काय ना काय तर सांगू नको. अरे मी तुझ्या शिकारी बसतोस तू बसलास म्हणजे बसलास ना, मच्छर ना कांडर गेलेलं समजा. मग आता काय मंडळी, मेंढीकोट खेळता खेळता टाइमपास करून झाल्यानंतर एकमेकांवर शिरदोर केल्यानंतर पोरांनी आता गाशा गुंडाळल्याने आणि आता थोड्याच वेळात ट्रेन आली म्हणून पोर सगळे आनंदात निघाले. ते म्हणजे हे असे. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटते तुम्ही नक्कीच सांगा. तुम्हाला जरी जायचं असेल तर तुम्ही नक्कीच उडुपी आणि गोकर्णच्या धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. दक्षिणच्या ठिकाणी जवळ असलेलं क्षेत्र म्हणजेच उडुपी आणि गोकर्ण. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.